नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचा आहे गोकर्णच्या फुलांचा चहा. तर तो कसा बनवायचा ते बघूया. इथे मी गॅसवरती एक सॉसपॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2.5 कप पाणी घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये गोकर्णाची ही फुलं घालायची आहेत. याला अपराजिता म्हणतात, विष्णुकांता असंही म्हणतात. तर ही फुलं धुवून घेतलेली आहे पाण्यातून काढून आणि ही या पॅनमध्ये टाकलेली आहेत. आता त्याचा कलर बदलायला लागलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी मी चहाची पातही कट करून घातलेली आहे. याला तर चांगली ही पाण्याला उकळी आली आहे. पाण्याचा कलरही बदललेला आहे. याच्यामध्ये मी 4 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता ही गोकर्णाची फुलं दिसायलाही खूप सुंदर असतात आणि तशीच ती आरोग्यालाही छान असतात. ग्रीन टीचे जसे फायदे आहेत तसे या हर्बल टीचे म्हणजे ब्ल्यू टीचेही आहेत. ते आपल्या हृदयाला जसे बळकटी देतात तसंच ते रक्ताची पातळीही व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे आपल्याला हा ब्ल्यू टी दिवसातून एकदा तरी घ्यायचा आहे. अशा रीतीने तयार झालेला आहे आपला ब्ल्यू टी. आणि आता आपण गोकर्णाच्या फुलांपासून सरबत कसे तयार करायचे ते बघूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. आता सॉसपॅनमध्ये 3 ग्लास पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये ही 7-8 फुलं घालायची आहेत. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही त्यामध्ये फुलं टाकायची आहेत. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे उकळून झाल्यानंतर पाणी हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग सरबतासाठी आपल्याला ते वापरायचं आहे. आरोग्याला हा खूप चांगला चहा आहे किंवा सरबतही त्याचं आपण करून पिलं तर दिवसातून आपण एकदा तरी ते पिलं पाहिजे. आरोग्याला त्याचे खूप फायदे आहेत. आता हे पाणी थंड करून घ्यायचं आहे. आता इथे ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. आता जे थंड झालेलं मिश्रण आहे ते दोन्ही ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त ग्लासमध्ये ते ओतायचं आहे. आता एका ग्लासमध्ये थोडासा सोडा घालायचा आहे. कलर कसा लगेच चेंज होतो बघा. आता एका ग्लासमध्ये पूर्णपणे गोकर्णाचं जे आपण मिश्रण उकळून घेतलेलं होतं तेच घालायचं आहे. म्हणजे ही एकाच वेळेला 2 प्रकारचे सरबत तयार झालेले आहेत आणि दोन्हीचे कलरही तुम्हाला कलरमध्ये किती फरक आहे तोही लक्षात येईल आणि तो शरीरालाही खूप त्याचे फायदे आहेत. तर अशा प्रकारे सरबत नक्की करून प्या किंवा चहा करून प्या.